त्यानंतर आपल्या राज्यातल्या काही घडामोडी सविस्तर पाहणार आहोत। नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे। तलवारीचा धाक दाखवून तरुणाकडून अपहरण करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलीची सुटका झाली आहे। अमित सोनटक्के असं या मुलाचं नाव आहे। तो मुलीच्या परिचयाचाच होता। रात्री 2च्या सुमारास अमित तलवार घेऊन मुलीच्या आजीच्या घरी पोहोचला। त्याने तलवारीचा धाक दाखवला आणि तलवारीच्या धाकावर आजीला धमकावलं आणि घरात शिरून मुलीवर लग्नाचा दबाव टाकला। विरोध केल्यानं त्याने तलवारीच्या धाकावर तिला जबरदस्तीने पळवून नेलं। या घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतलं आणि मुलीची सुटका केलेली आहे। पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर गुन्हे दाखल करून त्याला अटकही केलेली आहे। जी फिर्यादी महिला आहे त्यांच्याकडे त्यांची अल्पवयीन नात शिक्षणासाठी थांबलेली होती, जी अगोदर खामला पोलीस स्टेशन प्रतापनगरच्या हद्दीमध्ये राहाव्यास होती। तिथे तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जोडले, परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन त्यातील जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन प्रतापनगरला एक अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता। आरोपीचं नाव आहे अमित मनोज सोनटक्के, वय 18 वर्षे, राहणार खामला गौतमनगर। याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता। त्याच्यानंतर सुद्धा तो आरोपी सदर मुलीच्या मागे वारंवार लागून तिला त्रास देत होता की माझ्याशी लग्न केलंच पाहिजे असं वगैरे। दिनांक 8 तारखेला सदरचा मुलगा हा जिथे फिर्यादी महिला राहते आहे पोलीस स्टेशन गणेशपेठ येथील शनिवारी गुजरवाडी, तिथे रात्री 2 वाजता त्यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने घरात घुसला आणि त्या मुलगी जी आहे अल्पवयीन मुलगी, तिला जबरदस्ती उठवून शस्त्राचा धाक दाखवून तिला तो तिथून अपहरण करून घेऊन गेला होता।